नमस्कार, मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सगळ्यात आधी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओसाठी एक लाईकसुद्धा करा आणि जाता जाता एक छानशी कमेंटसुद्धा करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे आषाढी अमावस्या, म्हणजेच आपल्याकडे त्याला दीप अमावस्या असं म्हणतात. तर आजच्या दिवशी दिव्यांची पूजा करायची असते. तसं तर दर महिन्याला अमावस्या येतात आणि दर महिन्याला अमावस्याच्या ज्या काही सेवा असतात त्या आवर्जून करायला हव्यात असं मला वाटतं. जसं की उंबरा स्वच्छ करून उंबऱ्याला हळदीचं लेपन करणं असेल किंवा घरची फरशी पुसताना घरच्या त्या पाण्यामध्ये हळद किंवा मोठं मीठ टाकून फरशी पुसून घेणं असेल किंवा मग पितरांच्या नावे एक दिवा वाहणं, म्हणजे दक्षिण दिशेला पितरांच्या नावे एक संध्याकाळच्या टायमिंगला एक दिवा ठेवणं असेल. तर ह्या ज्या काही सेवा आहेत ना, छोट्या छोट्या आहेत अगदी, म्हणजे या म्हणजे वाटायला जर छोट्या असल्या तर ह्याचा परिणाम जो आहे तो खूप म्हणजे मोठा, म्हणजे खूप इफेक्टिव्ह असतो. म्हणजे हे सगळं करत असताना लगेच जरी आपल्याला बदल म्हणजे जाणवून नाही आला ना, तरी हळूहळू ह्या गोष्टी काम करत असतात. तर म्हणजे आपल्या घरातल्या पितृदोष घालवण्यासाठी किंवा इतर काही नकारात्मक गोष्टी असतील, त्या नकारात्मक दोष असतील ते दूर करण्यासाठी आपण मोठमोठ्या पूजा करतो. मोठमोठ्या ठिकाणी जाऊन कितीतरी पैसे खर्च करून आपण मोठमोठ्या पूजा करत असतो. पण त्यापेक्षा जर काही ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर फॉलो केल्या ना, म्हणजे हे सगळ्या मी आता ज्या सांगितल्या, तर ह्याने ना खूप म्हणजे खूप इफेक्ट म्हणजे खूप चांगला परिणाम बघायला मिळतो. एकदम बघायला नाही मिळणार, पण हळूहळू आपल्याला जाणवतं की हा बाबा, आपल्या आयुष्यात काहीतरी फरक पडतो ह्या गोष्टीमुळे. तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे, मी करते आणि मला अनुभव आला आहे म्हणून मी सांगते. तर अगदी रोज नाही, तर फक्त महिन्यातून एकदा अमावस्येला किंवा मग दर गुरुवारी तर आपण एवढं तर करू शकतो. तर म्हणजे पैसे खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी हे छोटे छोटे उपाय करणं कधीही चांगलं असं मला वाटतं. तर असो, चला आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया. आज आहे दीप अमावस्या आणि आज दिव्यांची पूजा केली जाते. खरं तर मेन म्हणजे आज दिव्यांची कृतज्ञता व्यक्त करणं हे तर एक कारण आहेच, पण त्याचसोबत आजची जी आषाढी अमावस्या आहे, ही अमावस्या झाल्यानंतर उद्यापासून आपला म्हणजे हिंदू धर्मातील जो अतिशय पवित्र मानला जाणारा, शुभ मानला जाणारा श्रावण महिन्यात त्याचं आगमन होणार असतं. आणि ह्या शुभ आणि पवित्र महिन्याचं आगमन अंधाराने न होता प्रकाशाने व्हावं, हे एक मेन कारण आहे ह्या दिव्यांची आरास करण्यामागचं. तर म्हणूनच आजच्या दिवशी हे सगळे दिवे जे आहेत ते स्वच्छ धुवून सगळं प्रज्वलित केले जातात, जेणेकरून आपल्या येणाऱ्या श्रावण महिन्याचं स्वागत छान व्हावं. तर इकडे बघू शकताय, मस्त मी अशी पूजा मांडून घेतली आहे. तर सगळ्यात आधी तर मी एक पाट मांडला आहे, त्यावरती पीस मांडला. आता तुम्ही कोणत्याही कलरचा पीस घेऊ शकता, असं काही नाही, पण लाल कलरचा पीस असेल तर अतिशय छान. म्हणजे माझ्याकडे आता नव्हता म्हणून मी हा हिरव्या कलरचा पीस घेतला आहे. आणि दिवे वगैरे मी सकाळी धुवून स्वच्छ पुसून वगैरे ठेवले होते आणि कणकेचे दिवे पण मी दुपारीच बनवले होते, जेणेकरून संध्याकाळी म्हणजे जास्त धावपळ होणार नाही. तर इकडे सगळे दिवे वगैरे मी मांडून घेतलेत वरती आणि छान अशी छोटीशी रांगोळी काढली. आता आज दिव्यांचा मान आहे. आता आजच्या पूजेचं वैशिष्ट्य असं आहे की आजच्या आपल्या घरच्या दिव्यांची पूजा ना ह्या कणकेच्या दिव्याने केली जाते. आता इथे मी 5 दिवे घेतलेत. आता काही जण इथे 7 दिवे घेतात, पण मी 5च घेतले आणि ह्या दिव्याने मी आता ह्या दिव्यांचं औक्षण करणार आहे. तर सगळ्यात आधी तर सगळ्या दिव्यांना मी हळदी कुंकू वाहून घेतलं छान असं. सोबतच ना आज ह्या पूजेसोबतच आपल्या घरचे जे लहान मुलं असतात तर त्यांचंसुद्धा ह्या दिव्यांनीच औक्षण करायचं असतं. असं म्हणतात की ह्या दिव्याने औक्षण केल्याने आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभतं आणि जर काही नजरबाधा, त्यांना जर वाईट नजर वगैरे लागली असेल तर तीसुद्धा निघून जाते असं मानलं जातं. तर ही पूजा झाल्यानंतर मी माझ्या बाळाचंसुद्धा औक्षण करणार आहे. तर छान असं हळदी कुंकू वाहून मी या दिव्यांना आता आपल्या घरच्या दिव्यांच्या, धातूच्या आणि ह्या ज्या मातीच्या पंत्या त्या सगळ्यांचं औक्षण करून घेते. खरं तर ना बाहेर पाऊस सुरू असल्यामुळे मला फुलं काही जास्त मिळाली नाहीत. जी काही थोडीशी फुलं मिळाली होती त्याच्याच मी इकडे पाकळ्या करून सगळीकडे म्हणजे अशा मांडल्यात, कारण जास्त फुलं नव्हती, फक्त पांढरी थोडीशी फुलं होती तेवढीच मी वाहून घेतलेत. तर त्यानंतर मी स्वतः मला पण हळदी कुंकू लावून घेतलं आणि मग
नमस्कार केला सगळ्या दिव्यांना. आणि त्यानंतर मी आता माझ्या बाळाचं सुद्धा औक्षण करणार होते. तर त्यासाठी मी इकडे साईडला इथे याच पूजेच्या साईडला एक पाट मांडला आणि अगदी छोटीशीच रांगोळी काढली, कारण माझं बाळ काही रांगोळी ठेवत नाही जास्त, लगेच विस्कटून टाकतो. म्हणून छोटीशी रांगोळी काढली आणि त्या पाटावरती त्याला बसवलं. आता मला तर वाटलं होतं हा बसतोय की नाही, पण त्याने अगदी छान बसला आणि मला छान रिस्पॉन्स पण केलं. तर माझी पूर्ण पूजा होईपर्यंत तो शांत बसला होता. मस्त अशी पूजा त्याची म्हणजे औक्षण केलं आणि देवाकडे हीच प्रार्थना केली की माझ्या बाळाला दीर्घ आयुष्य लाभू दे आणि ह्या दिव्यांप्रमाणेच त्याचं आयुष्य सुख समाधानाने उजळून जाऊ दे. तर त्यानंतर मग सगळे इथली घरातली पूजा झाली. त्यानंतर मी बाहेर हे जे साईडला 2 दिवे काढून ठेवले होते ते मेन दरवाजाच्या बाहेर हे 2 दिवे ठेवले आणि एक दिवा मी बाहेर तुळशीमध्ये ठेवला आणि दुसरा जो मी चारमुखी दिवा केला होता तो घराच्या दक्षिण दिशेला ठेवला. म्हणजे हा दिवा मी पितरांच्या नावे बनवला होता, तर हा दक्षिण दिशेला ठेवला जेणेकरून पितृदोष कमी होतो. तर चला, कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा.